Now next is another circuit that is called safety circuit in case of PLC. So in case of PLC, we are using the input module, output module. So in input module, we are connecting various input devices to input module, and we are also connecting various output devices to output module. So all these are the input devices and output devices are high voltage devices, means 230 volt AC is required in case of input module. इन केस ऑफ इनपुट डिव्हायसेस ऑल्सो लाईक युअर पुश बटन, लिमिट स्विच, याला आपण काय वापरणार 230 वोल्ट. आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणजे तुमचा कॉन्टॅक्टर, सॉलिड हॉल, इंडिकेशन लॅम्प, हे पण 230 वोल्टचे असेल. सो इन दिस केस इमर्जन्सी और व्हॉट वी कॅन से सेफ्टी सर्किट इज इम्पॉर्टंट. आता सेफ्टी सर्किट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल की तुमची एखादी प्रोसेस चालू आहे आणि त्या प्रोसेसवर वेगवेगळे ऑपरेशन सुरू आहेत आणि सडनली समजा काही एखादा इन्सिडेंट असा आला की तुम्हाला पूर्ण ऑफ करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे एक इमर्जन्सी स्विच असतो, तो ऑफ केला की सर्व ऑफ होतं. तर आता PLCमध्ये तो कसा यूज करायचा, सो दॅट इज द सेफ्टी सर्किट. तर सिम्पल बघा या ठिकाणी पेज नंबर 303 वर सेफ्टी सर्किट दिलेलं आहे. आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज दिस सेफ्टी सर्किट. फिगर नंबर 12.13 सेफ्टी सर्किट युजिंग फिजिकल मास्टर कंट्रोल रिले, म्हणजे आपला इमर्जन्सी स्विच. तर बघा काय केलं याच्यामध्ये, आपला फेज न्यूट्रल, तुमचे हे इनपुट मॉड्यूल आहे, आउटपुट मॉड्यूल आहे. तर इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हायसेस कनेक्ट केले आणि ह्या इनपुट डिव्हायसेसला आपण फेज दिलेला आहे. लाईन फ्यूज बघा, लाईन फ्यूज MCR ऑप्शनल कॉन्टॅक्ट दिसतो ना, एनो कॉन्टॅक्ट, आणि हे म्हणजे हे पुश बटन म्हणजे जो काय 230 वोल्टचा फेज आहे ह्या पुश बटनला दिला आहे आणि पुश बटन म्हणून कुठे जाईल तो इनपुट मॉड्यूलला. मग इनपुट मॉड्यूल त्याला ते काय करणार, कन्वर्ट वगैरे ते सर्व तुम्ही शिकलात. मग इनपुट मॉड्यूल प्रोसेसरला देणार आणि प्रोसेसरमधून मग आउटपुट डिव्हाइसेसला आणि आउटपुट मॉड्यूलला, आणि आउटपुट मॉड्यूल मग आउटपुट डिव्हाइस. तर ह्या दोन्ही इनपुट मॉड्यूलचा जो कॉमन फेज आहे आणि आउटपुट मॉड्यूलचा पण कॉमन फेज आहे, बरोबर. तर काय केलं या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण इमर्जन्सी स्टॉप पुश बटन, जसं आपलं ड्युअल सर्किट आहे त्याप्रमाणे, त्याच्यानंतर हे स्टार्ट केलं की हा रिले ऑन होईल, MCR, त्याला म्हणतं मास्टर कंट्रोल रिले. हा मास्टर कंट्रोल रिले ऑन झाला की तो होल्ड होऊन जाईल आणि या मास्टर कंट्रोल रिलेचे दोन यनो कॉन्टॅक्ट बघा आपण इथे लाईन L1 आणि L2 मध्ये लाईन आणि न्यूट्रलमध्ये वापरले. आता बघा या ठिकाणी MCR ऑप्शनल कॉन्टॅक्ट म्हटलेला आहे इथे, आणि इकडे न्यूट्रलमध्ये MCR यनो कॉन्टॅक्ट टाकला आहे. तर बेसिकली काय होतं लक्षात द्या, जेव्हा समजा तुम्ही PLCवर काम करताय, PLC चालू झालेली आहे, काम सुरू आहे. आता तुमच्या फॉर एक्झाम्पल एखादा कुठलं तरी ऑपरेशन होत नाही आहे, समजा बॉटल फिलिंग प्लांट आहे आणि बॉटल फिल झाल्यानंतर ती बॉटल पुढेच नाही सरकली, व्हॉट विल हॅपन, जर बॉटल पुढे शिफ्ट नाही झाली तर तुमची बॉटल ओव्हरफ्लो होईल आणि ओव्हरफ्लो झाली किंवा पुढचं ऑपरेशन स्टॉप होईल. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करणार, एक स्विच बंद नाही करू शकत ना आपण, मग आपण काय करणार, इमर्जन्सी स्टॉप करणार. इमर्जन्सी स्टॉप केलं की तुमचे PLCचं इनपुट आउटपुट सगळं बंद होणार आणि PLC स्टॉप होणार. सो दिस इज द पर्पज ऑफ सेफ्टी सर्किट. सो PLC ऑफ टुडे आर दो व्हेरी रजेड अँड डिपेंडेबल, बट where safety is concerned, it is recommended by the manufacturer association not to solely depends on the solid state devices or PLC program for removal of power output devices as an emergency stop. It is thus recommended that hardwire emergency stop push button should be de-energize the power to output module. म्हणजे हेच मी सांगितलं की एक आपलं इमर्जन्सी स्टॉप पुश बटन पाहिजे, जे बंद केलं की त्याचा इनपुटचा सप्लाय बंद झाला पाहिजे, आउटपुटचा बंद झाला पाहिजे आणि PLC आयसोलेट झाली पाहिजे. So control relay design as master control relay is used to de-energize the output devices when emergency stop button is pressed. The contact of MCR relay in the neutral wire is de-energized. आता बघा या ठिकाणी एक लक्ष द्या, ह्या सर्किटमध्ये दोन कॉन्टॅक्ट दाखवले आहे, म्हणजे हा जो मास्टर कंट्रोल रिले आहे हा ऑफ झाला की हा MCR ऑप्शनल कॉन्टॅक्टचा यनो ओपन होणार आणि न्यूट्रलमधला ओपन होणार. तर इथे काय केलं माहिती आहे का, बघा इनपुट सर्वांना कॉमन दिलेलं आहे, म्हणजे इनपुट मॉड्यूलचे हे इनपुट डिव्हाइसेसला आपण फेज दिलेला आहे आणि आउटपुट मॉड्यूलला पण सप्लाय लागेल ना, आणि तिथून मग तो डिव्हाइसला जाणार, त्याचा पण कॉमन इकडनंच घेतलेला आहे. तर हा ऑप्शनल दाखवलेला आहे आणि न्यूट्रलमधला आउटपुट डिव्हाइसेसचा मात्र कंपल्सरी. तर जेव्हा तुम्ही स्टॉप पुश बटन प्रेस करता तर त्यावेळेस हे दोन्ही कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि म्हणजे तुमच्या आउटपुट डिव्हाइस जे असतील मशीनवरचे कॉन्टॅक्टर वगैरे ते सगळे ऑफ होतील का, त्याचं न्यूट्रल डिस्कनेक्ट होईल आणि इनपुटला पण यनो कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे इनपुटचा फेस पण डिस्कनेक्ट होऊन जाईल. पण हा ऑप्शनल का म्हटलेला आहे, कारण बघा तुम्ही समजा PLC स्टॉप केली आणि PLCचं पुश बटन स्टॉप केलं, मग स्टॉप केल्यानंतर PLCचं इनपुट पण बंद होईल आणि आउटपुटचा फेस पण बंद होईल. मग मला सांगा, जर PLCचं इनपुट जर बंद झालं तर तुम्हाला ट्रबल शूटिंग करता येणार नाही का, कारण तुमचे इनपुट कोणते आलेले आहेत कोणते आलेले नाही, कारण आपला फॉल्ट शोधायचा आहे ना. म्हणून जनरली व्हॉट इज डन की हा जो इनपुटला जो फेस दिलेला आहे याच्यामध्ये हा यनो कॉन्टॅक्ट
ऑप्शनल असतो, तुम्हाला करायचा ॲड तर करा किंवा करू नका, म्हणजे इनपुट चालू राहू द्या, नो प्रॉब्लेम, फक्त आउटपुट बंद झाला पाहिजे. आपला आउटपुट म्हणजे आउटपुट डिव्हाइसच बंद झाला पाहिजे. तर आउटपुटचा PLCचा जर न्यूट्रलच बंद झाला तर आउटपुट डिव्हाइसेस ऑटोमॅटिकली बंद होतील आणि आपली पूर्ण मशीनची प्रोसेस स्टॉप होईल. सो आपली सेफ्टी इथे फॉलो होईल. इनपुटचं जे सेफ्टी आहे ते इनपुट जनरली इनपुट डिव्हाइसेसला हा जो येनो कॉन्टॅक्ट आहे हा कंटिन्यू ठेवतात, म्हणजे इथे ठेवत नाही, हा ऑप्शनल ठेवतात. का? कारण तुम्हाला फॉल्ट शोधायचं आहे की बाबा काय झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल की ती बॉटल ओव्हरफ्लो होते, पण ओव्हरफ्लो का होते, म्हणजे कोणती मोटर ऑफ झाली नाही की तुमची जी बॉटल फिल करणारी जी मोटर आहे ती ऑफ झाली नाही, मग ती का नाही ऑफ झाली, मग त्याला इनपुट आलं नाही का, मग हे शोधण्यासाठी आपल्याला इनपुटला सप्लाय लागेल ना, म्हणून दिस इज दी ऑप्शनल कॉन्टॅक्ट. सो इट इज recommended that it is optional. So the contact of MCR relay in the neutral will be de-energized. All the output devices on the emergency stop and MCR contact in line will de-energize all input and power supply to the output module. The MCR contact in line is however optional as normally the inputs are kept energized for easy in troubleshooting. तर हा ऑप्शनल का दाखवलेला आहे, एक कॉन्टॅक्ट तो ट्रबल शूटिंगसाठी. सो दिस इज अबाउट दी सेफ्टी सर्किट. जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द सेफ्टी इन केस ऑफ PLC और गिव ब्रीफ और राइट शॉर्ट नोट ऑन सेफ्टी सर्किट ऑफ PLC और ड्रॉ द सेफ्टी सर्किट ऑफ PLC and explain in brief what you know about the safety of PLC. So this is about the 2 points which we cover today. Rating of output module, how to increase the rating of output module. So that there may be the question, write short note on rating of output module or how to increase the rating of output module, draw this with the help of circuit diagram, with the circuit with the help of interposing relay, explain on also safety circuit, what is the necessity of safety circuit, and this MCR contact, why we keep this master control relayचा जो येनो कॉन्टॅक्ट आहे याला ऑप्शनल का म्हटलेलं आहे. द रिझन इज व्हॉट, वी नीड दिस इनपुट सप्लाय टू फाइंड आउट दी फॉल्ट, व्हॉट इज द फॉल्ट. सो इन केस ऑफ ट्रबल शूटिंग आपल्याला इनपुटला सप्लाय लागेल, म्हणून इमर्जन्सी स्टॉप केल्यानंतर आपला उद्देश काय की मशीन प्रोसेस स्टॉप होईल. का? कारण ह्या आउटपुट डिव्हाइसचा न्यूट्रल बंद झाला, त्यामुळे मशीन प्रोसेस स्टॉप होईल. सो important is what, your output should stop so that the whatever the wrong going on the machine should not be happen continuously. So when we stop emergency push button, your process will stop, but input supply will remain on if this MCR optional contact is not there. If it is there, then whole process will held, means दोघांचा का फेज निघून जाईल, न्यूट्रल पण निघून जाईल आणि तुमची PLC पूर्ण बंद होईल. मग अशा केसमध्ये तुम्हाला जर समजा फॉल्ट काढायचा असेल तर मॅन्युअली तुम्हाला प्रत्येक स्विच चेक करावं लागेल. सो दिस इज अबाउट दी सेफ्टी सर्किट. ओके, सो टुमॉरो वी विल लर्न द नेक्स्ट component of PLC, that is processor unit.